चला टीम अंबिका माता चौक, आता अधिकचा वेळ खर्च करू नका, भरपूर उशीर झालाय. सामना संपून जवळजवळ अर्धा ते पाऊण तासच्या वरती झालाय. त्यामुळे विनंती आहे आता लवकरात लवकर या. माहिती आहे दूरवरून तुम्ही आलात, परंतु आता अधिकचा वेळ खर्च नका करू, कारण समोरचा संघ देखील भरपूर उशीर झाला या मैदानावरती दाखल होतोय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आहे, त्यामुळे सर्व नियमावली तुम्हाला लाभण्यात येईल. आयोजन कमिटी जो काही निर्णय घेईल त्यावरती तुम्हाला देखील उतरावं लागेल, याची आपण नोंद घ्यायची. त्यामुळे आता लवकरात लवकर यायचं आहे.
चला सलामी जोडी आता लवकरात लवकर पाठवा. टीम श्री गणेश मानकिवली सराव आता बंद करा. त्यामुळे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. खच झालाय अंबिका माता चौक. त्यामुळे 2 बॉलची पेनल्टी आयोजन कमिटीच्या माध्यमातून देण्यात येईल. ह्याची आपण नोंद घ्यायची आहे. संघ दूरवरून दाखल झालाय त्यामुळे श्री गणेश मानकिवली आपण देखील थोडंसं सहकार्य करा. आपण लॉर्ड्स पाडताना सांगितलं होतं की जर संघ बीड इनिंगमध्ये उपस्थित नसेल तर आपण त्यांना समोरच्या संघाच्या कॅप्टनला टॉस विन देतोय. आणि जर 2 ओव्हर संपस्तपर्यंत संघ दाखल झाला नाही तर आपण त्याला 1 बॉलची पेनल्टी देतोय. आणि जर मॅच संपस्तपर्यंत नाही आला तर 2 बॉलची पेनल्टी देतोय. परंतु संघ थोडासा दुरून आलाय त्यामुळे त्यांचा देखील आपण आदर करतोय की या स्पर्धेमध्ये जरी तुम्ही दुरून आला तरी देखील तुम्हाला सहकार्य केलं जाईल. 2 बॉलची पेनल्टी देण्यात येईल. परंतु सलामी जोडी आता लवकरात लवकर पाठवायची आहे. मोहपाडा एरंजा टीम आपण कुठे जायचं नाहीये कारण यानंतर तुमची लगेच मॅच आहे. यातून जो संघ जिंकेल तो तुमच्याशी खेळणार आहे. त्यामुळे विनर विनर असे मॅच आपण कव्हर करतोय. थँक्यू सो मच. 4 ओव्हरची मॅच 2 बॉलची पेनल्टी आहे. आणि आता मॅचला आपण सुरुवात करतोय. बॉल ट्रॅकवरती निलेश मराडे तर सलामी जोडी दाखल झाली आहे. नैनेश च्या साथीनं साहिल चौधरी. अंबिका माता चौक विरोधात श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगताना दिसेल. 4 ओव्हरची मॅच आहे. एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू दोन्ही संघाचं. थोडंसं उशिरा जरूर झालाय परंतु मॅचला आता सुरुवात होतीये.
दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. बॉलिंग ट्रॅकवरती निलेश मराडे, तर समोर तुम्ही पाहताय नैनेश कर्जत चौक या पट्ट्यातील हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानावरती दाखल झालाय. मॅच ऑन गेम ऑन. पहिला बॉल राऊंड द विकेट. पहिलाच बॉल ऑन साईडला खेचला, लॉंग ऑनला, स्टेक डाऊन दी ग्राउंड. झाली आहे सुरुवात. बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार. भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. षटकार वसूल करतोय. बॉलर तयार. निलेश समोर नैनेश. पुढचा बॉल लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. एक धाव बाल केली आहे. थोडंसं आवाज देण्याची मास्टर. टीमची टोटल 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अंबिका माता चौक या संघाच्या माध्यमातून करत असताना निलेश मराठेच्या विरोधात पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलाय, त्यामुळे षटकार वसूल केलाय. बॉलर तयार. राऊंड द विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेतलाय ऑन साईडला, लॉंग ऑन. काऊ करण्याच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषा पार. दणदणीत षटकार. सलग 2 बॉल दोन्ही बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नैनेशच्या बॅटमधून येतोय सलगचा दुसरा षटकार. नैनेश पवार च्या बॅटमधून दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दणदणी सुरुवात पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ संपलाय. 13 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना बॉलर तयार. निलेश राऊंड द विकेट ना. तिसरा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक 2-2 वेगाने पोहोचलेत. जेल ड्रॉप. आणि अखेर कॅच ड्रॉप. ज्या बॅटरच्या बॅटमधून सलगचे 2 षटकार आलेत त्या नैनेशला जीवनदान मिळतोय. भरपूर वेगाला मी म्हणेन पोहोचले होते क्षेत्ररक्षक हेमंत मराडे, आणि त्यानंतर धडक आपण पाहिली आहे. आणि अखेर इथून आपण जर पाहिलं तर कॅच ड्रॉप. पुढचा बॉल 14 धाबा. 3 बॉलचा खेळ संपलाय. बॉल ट्रॅकवरती निलेश. डॉट बॉल बेगावरती स्वारस्याला गोलंदाज बेगाने बीट करतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानावरती निलेश करतोय या मॅचमध्ये, कारण विकेट महत्वाची होती नैनेशची. नैनेश पवारला एक जीवनदान मिळते. त्याच्या साथीनं साहिल चौधरी आता तुम्हाला बाल मेल स्टॅकिंगवरती आता दाखल झालेत. पुढचा बॉल राऊंड द विकेट. फुलटॉस बॉल. फटका चांगला. डीपमध्ये खेळाडू नाहीयेत, त्याचा फायदा होईल टीम अंबिका माता चौक संघाला. बॉल सीमारेषा पार. चौकार. हा चौकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. फुलटॉस टर्न केला साईडला. डीप मध्ये खेळाडू पोहोचतील त्यांच्या आबाकाच्या बाहेर. बॉल सीमारेषा पार. अजून एक दणका. चौकार.
ओव्हरचा खेळ संपला आणि पॉवर प्लेचा भरपूर वापर केलाय. 22 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. निलेश पराडे म्हटलं की एक खासियत आहे, जेव्हा जेव्हा धाबा येतात तेव्हा मात्र विकेट काढण्याचा विक्रम तो करत असतो आणि अखेर तो प्रयत्न आज पूर्णपणे फसला. म्हटलं जातं ना, संगीतकाराला वादकाची साथ हवी असते. या बाजमध्ये त्या प्रकारे गोलंदाजाला साथ हवी होती क्षेत्ररक्षकाकडून, परंतु चुकी झाली आहे. नैनेश पवारला जीवदान पाहायचं मिळालंय, त्यामुळे इथे पाहायचं इतकंच आता या मॅचमध्ये. इथून धाबा किती येतील नैनेशच्या बॅटमधून. धमाकेदार सुरुवात आपण पाहिली आहे. दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडल्यानंतर रिबसचा पवित्रा पूर्णपणे फसला होता आणि जीवनदान मिळत आहे हेमंत मराठेनं. खरं तर हा झेल सुटला, धडक झाली, त्यामुळे हा झेल सुटल्यानंतर आता पुन्हा एकदा तुम्ही पाहते 2 चौकार आलेत बॅट्समॅन चौधरीच्या बॅटमधून. त्यामुळे अजून या बॅटमध्ये ओव्हर नंबर 2चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रगती पथावरती असताना प्रशांत दीपक भोईर हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगती पथावरती असताना पहिला बॉल राऊंड द विकेट. पहिला बॉल बॅटची कडा, फाईन लेगला खेळाडू उपस्थित. निलेश कालेकरनं बॉलला आतमध्ये अडवलंय, त्यामुळे आपण पाहतोय धावीतून मिळणार नाही. 22 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये प्रशांत दीपक भोईर हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती दाखल होतो. या मॅचमध्ये खरं तर आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाबा चांगल्या बनल्यात, त्यामुळे इथून 4 ओव्हरमध्ये धाबा किती येतील हे देखील आपण पाहणार आहोत. शेवटच्या ओव्हरचे 2 बॉल कमी टाकण्यात येतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, कारण 2 बॉलची पार्टी होती. त्यामुळे या मॅचमध्ये आता ओव्हर नंबर 2 मध्ये प्रशांत चांगली बॉलिंग करतोय. पहिला बॉल राहिला त्याच्या नाबावरती. पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, अडबा बाटणं खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि लाईन चांगली पार भीतीय. यस त्यांच्या मागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय, त्यामुळे इथून सलगचा दुसरा डॉट बॉल. फिरकीचं आक्रमण तुम्हाला पाहायला मिळेल. प्रशांत दीपक भोईरच्या माध्यमातून चांगली बॉलिंग तो करतोय. या बातमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने केलाय आणि अखेर सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. तिसरा बॉल इनफिल्डच्या वरनं खेळलाय. डीप बॅकआउट पॉईंट रिझम मध्ये बॉल नाही थांबणार. एका टप्प्यावरती बॉल फरार. 2 बॉलवरती अभ्यास केला आणि अखेर बॉलला फेकून दिले सीमारेषा पार. येतो चौकार. अभीस धाबा आणि त्यानंतर हा चौकार. 26 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात या बॅचमध्ये करतोय बॅट्समन नैनेश. राऊंड द विकेट. या वेळेला लाईन चेक करावी लागेल. पंच वळतात, अंपायर सिग्नल नो बॉल. गाडलाईनच्या बाहेर हा चेंडू पडलाय, त्यामुळे पुढचा बॉल नो बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. उघडा डोळे पाहणे. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटच्या बॉलवरती धाबा किती येतील हा प्रश्न आता उभा झालाय. धावफलक पुढे सरकतोय. 27 धाबा टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये बरोबर तयार. राऊंड द विकेट. फुल टॉस. फ्री हिटचा बॉल आणि त्यावरती फुल टॉस. मेजबानी होती, दोन्ही हाताने स्वीकारली आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॅच ड्रॉप झाल्यानंतर नैनेशनं आक्रमक पवित्रा घेतलाय. षटकार. हा षटकार आलाय, त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. 33 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगती पथावरती असताना मागणी गोलंदाजी. गतीमध्ये मिश्रण. चेंज ऑफ द पेस. बोटं विकवली, फिंगर रोल केली, धावफलक जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण जर पाहिलं असेल तर 11 धाबा खर्च करतोय गोलंदाज प्रशांत. प्रीहिटचा बॉलवरती षटकार वसूल केलाय, त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 33 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल तयार. राऊंड द विकेटनं प्रशांत. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, टान्स चेंज केला होता, त्यानंतर पूर्णपणे हा पवित्रा पूर्णपणे बेमळ्यान फसला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा आणि अखेर डॉट बॉल. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. 11 धाबा खर्च केला प्रशांतनं, त्यामुळे धावफलक तुम्ही पाहताय 33 धाबा. टीमची टोटल पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपन्न.
तो मच्छा 2 ओव्हरचा खेळ आता संपला आणि 2 ओव्हरच्या अंती धावफलक 33 धाबा. ड्रोन व्ह्यू तुम्हाला बालमेल ओमसाई MTC लाईव्ह च्या माध्यमातून हे चित्र दाखवले जातात. खरं तर सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये बसलेले हे मैदान तुम्हाला बालमेल बरोबर तयार. हेमंत पहिला बॉल ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, मिळेल ती सिंगल. लेग बाईज च्या माध्यमातून सिंगल धाबी ती भीती सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकेल. 34 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. बॉलिंग ट्रॅकवरती हेमंत. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगती पथावरती असताना पहिला बॉल डॉट बॉल. पुढचा बॉल इथे देखील घडले काय, वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली, त्यामुळे धावफलक आता पुढे सरकतोय 35. 35 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. गोलंदाजी बार्कवरती तुम्ही पाहता हेमंत बराडे. बॅटची कडा फाईन लेगला क्षेत्र मोकळं आणि बॉल जाईल सीमारेषा पार दन 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 करत. येतोय चौकार. एकूण 40 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. दोन बॉलचा खेळ संपलाय. बॉल तयार. बॅटची कडा थर्डमॅनला खेळाडू उपस्थित. कॅच ड्रॉप आणि त्यानंतर बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येथील धाबा 4. येतोय चौकार. धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3चा खेळ तुम्हाला पार मिळतोय. सलगचा दुसरा चौकार येतोय नैनेशच्या बॅटमधून. ज्या नैनेशचा जेल सुटला होता 12 या आकड्यावरती आता तोच नैनेश पैदरावरती आक्रमक पवित्रा घेतोय. मैदानाच्या चौफेर बाजूला फटकेबाजी तुम्हाला पार मिळेल. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. 12 बॉल आणि 31 धाबा नैनेशच्या बॅटमधून पार मिळतील. पुढचा बॉल पुढे सरसम खेळण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे पाहिलं अशा अद्भुत नजरेनं नॉनस्टॉकियनच्या खेळाडूंना परंतु पंच सहमत नव्हते. डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावफलक 43. टीमची टोटल तुम्हाला पाल मॅच स्कोरबोर्ड वरती जोडली जाते. अजून या मॅच मध्ये 6 बॉलचा खेळ शिल्लक. बिग हिट खेचला ऑन साइडला. बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नैनेशच्या बॅटमधून येतो अजून एक धमाका षटकार. षटकार आलाय त्यामुळे धावफलक वेगाने पुढे सरकतो. टीमची टोटल आता जाऊन पोहोचली आहे 49. अजून एक धमाका. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलक 55. 55 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये, कारण 2 चेंडूची पार्टी आहे. सचिन केवने देखील या मॅचचा आनंद घेतात. वांगणे एक्सप्रेस तुमचे मनपूर्वक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काल खूप चांगला खेळ या मैदानावरती जय भवानी शिरगाव संघाने दाखवलाय. टॉप 4 मध्ये हा संघ जाऊन दाखल झालाय. प्रथमेश टुपे यांचा अगमन झालाय. वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. काल सोन्यानं काय खेळ दाखवलाय. सोन्यासारखा खेळ काल याच मैदानावरती आपण पाहिलाय. आणि आता 4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. आज सोन्या नक्की सपोर्ट कोणाला करायला आलाय, मानकिवली की अंबिका माता चौक? दोघांना. क्या बात आहे. कारण एक बदलापूरचा संघ आहे तर एक नातेवाईक संघ आहे.
इथे घडलंय काय तर विकेट सॅक्रिफाईस केली आहे आणि अखेर चौधरीला मैदान सोडावं लागेल फर्दच बाद. तीन बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. नवीन बॅटर नवनीत परंतु स्ट्रॅटेजीवरती तुम्ही पाहताय नैनेश च्या बॅट मधून धमाकेदार बॅटिंग आपण पाहिली आहे या मॅच मध्ये. त्यामुळे आता 3 बॉलवरती किती धावा वसूल करेल हा देखील प्रश्न उभा झाला आहे. बॉल तयार पंकज भोले. फटका चांगला आहे खेळाडू गॅप मध्ये नाहीये त्यामुळे वेगाने पोहोचलेत बॉल अडवण्याचा प्रयत्न झालाय आणि अखेर या 2 धाबे ते मिळतील. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक टीमची टोटल आता वेगाने पुढे सरकतीये. 57 धाबा धावफलकावरती जोडले जातील. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 45 रनांवरती बॅटिंग करतोय. 45 धाबा आपण पाहिल्यात खरं तर बॅट्समन नैनेशच्या बॅटमधून. बॉल तयार बॅटची कडा एस्टनच्या मागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बाल बचावले गेलेत त्यामुळे मिळते सिंगल. आणि सिंगलच्या साथीला धावफलक 58. 58 धाबा 58. नवनीत स्टॅकी गिरवरती तुम्हाला पार मिळतील. बॉल होतं यार शेवटचा एक बॉल होता शिल्लक आहे कारण 2 बॉलची पेनल्टी आहे टीम अंबिका माता चौक 11 संघाला. हा ट्रॅकर बॉल त्यावरती आक्रमण बॉल जाईल बेड विकेटला सीमारेषा पार षटकार. अ, 64 धाबा धावफलकावरती जोडले गेले आणि आता 65 धाबाचं टार्गेट या बाजमध्ये तुम्हाला बाल मिळेल. वरती जोडले गेल्यात आणि 65 धाबाचं टार्गेट या बाजमध्ये तुम्हाला बाल मिळेल. धाबा इथून चेस होतील की रोखल्या जातील या मॅचचं धावतं वर्णन करतील याच भागातील आवाज करतील कर्जत खालापूर विभागातून हा संघ दाखल झालाय आणि मी इन्व्हाइट करेल मायक्रोफोन वरती संदीपजी बोराडे सरांना. धन्यवाद. टीम चौक लक्षात असू द्या ड्रेसिंग तुमची चेंज आहे त्यामुळे 2 धाबाची पार्टी अजून तुम्हाला देण्यात येईल याची पण नोंद घ्यायची आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे.
त्यामुळे 2 धावांची पार्टी अजून तुम्हाला देण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची आहे. हॅलो. येस, थँक्यू राहुल सर. जाऊया मॅचकडे. अर्थातच बदलापूर ग्रामीण टेनिस क्रिकेटचे काही नियम आहेत, ते नियम मात्र या ठिकाणी लागू केलेले आहेत. चला आपण जाऊयात. 65चं टार्गेट होतं, परंतु इथे 2 रनांची पॅनल्टी ड्रेस कोड मुलं लागली गेले, त्यामुळे 63चं टार्गेट यावेळी माणकिवली टीमसाठी सेट केला गेलाय. श्री गणेश माणकिवली टीम आणि त्याच्या विरोधात अंबिका माता चौक. येस, चला आपण तसं जाऊयात. षटकानंतर मात्र 2 धावा अतिरिक्त ऍड केल्या जातील, त्या मात्र श्री गणेश मानकेले टीमच्या धावफलकावरती. 65चं टार्गेट आहे. चला जाऊया मॅचकडे. नैनिश मॅच चालू करा आपण प्लीज. आणि बॅटर चला आपणास विनंती आहे मैदानात रवाना व्हा. हॅलो. बघा, ही स्पर्धा बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी आहे आणि सर्व नियमावली या स्पर्धेमध्ये लावण्यात येईल. मित्रांनो, तुम्ही देखील दूरवरून आलात, तशी पेनल्टी जास्त होती, परंतु समोरचा संघ देखील एक शिस्तबद्ध संघ आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलं की 2च बॉलची पेनल्टी द्यायची आहे आणि आयोजन कमिटी जे निर्णय देते तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, याची आपण नोंद घ्यायची आहे. हॅलो. चला जाऊयात आपण मॅचकडे. अर्थातच फार मोठ्या नियमांना आपण सामोरे जातोय. अंबिकामाता चौक आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते श्री गणेश मानकिवली टीम. एकीकडे बदलापूर विभाग तर दुसरीकडे खालापूर विभाग आपल्याला पाहायला मिळतोय. 65 धावसंख्येचं टार्गेट आहे. पहिल्या षटकानंतर काही सूचना तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवल्या जातील.
पहिला बॉल नैनिश पवार, कोल्हापूर एक्सप्रेस म्हणून ज्याच्या नावाचा उद्योग आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतो तो नैनिश पवारचा पहिला बॉल. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतो, एकीकडे पंकज आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती हेमंत ही जोडी आहे. अर्थातच मानकिवली टीमचा सुद्धा अगदी आत्तापर्यंतचा इतिहास पाहायला गेला तर अनेक स्पर्धा या टीमने गाजवलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी गोलंदाजीला नैनिश पवार आहे. अनेक सामने त्याने आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती हिरावून आणलेले आहेत. चांगला फटका, यावेळी मात्र ही पंकजच्या बॅटमधून एक कडवा प्रहार. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. सुरुवात जशी नैनिश पवारची झाली होती, सांगायला गेलं तर मगाचा जो स्कोर होता वैयक्तिक जवळजवळ मला वाटतं नैनिश पवार 46 धावांवरती बाद झाले होते. नॉट आऊटची पारी पाहायला मिळाली, परंतु त्या ठिकाणी तुम्ही जर पाहायला गेलं ना तर काहीसा जो झेल ड्रॉप झाला होता निलेशच्या पहिल्या गोलंदाजीवरती नैनिश पवारचा, तो महागा ठरलाय. चांगला फटका, यावेळी मात्र गॅपचं सिलेक्शन मादक सौंदर्य क्रिकेटमधलं पाहायला मिळालंय आणि या ठिकाणी मात्र येतील 4 धावा. 4 धाव्यांच्या मदतीने स्वीपर रिझनचा हा चौकार. धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 10 आकड्यावरती. ही क्रिकेट आहे. अगदी आपण जर पाहायला गेलं ना, सूचना जरूर तुमच्यापर्यंत पोहोचतील सर. येस, थँक्यू. आपण हे फार समीकरण आहे. नैनिश पवारचा नेक्स्ट बॉल. चांगला फटका, पुन्हा एकदा आपण पाहतोय हेमंतच्या बॅटमधून अगदी धुवाधार बॅटिंग चालू आहे. त्याला सुद्धा पंकज, त्याला सुद्धा माहिती आहे की बॅटिंग करताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फार महत्त्वपूर्ण आहे, कारण अगदी नावाप्रमाणे स्वतःच्या पाकल्या ओपन केल्यात. 3 दर्जेदार फटके आहेत. चौफेर फटकेबाजी काय असावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या मैदानात पंकज नावाचा हा बॅटर देताना दिसून येतोय. अद्यापपर्यंत धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावा जाऊन पोचल्यात त्या 14 आकड्यावरती. रणनीती कायम ठेवली आहे मैदानात. चांगला बॉल, यावेळी मात्र अतिशय अचूक यॉर्कर. जमेची बाजू सध्या मैदानात पाहायला मिळाली. लेगबाईच्या स्वरूपात सिंगल जरूर पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते 15 आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेला तर आणखी 2 बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील शिल्लक असतील. P1चं हे षटक, एकच बॉल शिल्लक आहे. माफी असावी, एक डॉटच्या स्वरूपात सुद्धा पाहिला होता. 3 मोठे फटके एका बॉलवरती सिंगल रोटेट झाली. चांगला बॉल, यावेळी चांगली गोलंदाजी नैनिश पवारची पाहिली सुद्धा, परंतु तितकेच मोठे फटके अगदी पंकजा बॅटरकडून पाहिले. अगदी नावारूपाला आलेली टीम सध्या मैदानात आहे आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही पाहायला गेलं तर हा परिसर दणानून सोडणारी मानकेवली टीम आहे. धावसंख्येचा विचार केला तर या ठिकाणी मात्र धावा जाऊन पोहोचल्या त्या तब्बल षटकाच्या अंती 16 आणि त्यातही आता 4 धावा ॲड होतील. 65 धावसंख्येचं टार्गेट आहे, म्हणजे टोटल आता जाऊन पोहोचले आहे तिसरी गणेश मानकिवली टीमची 20 आकड्यावरती. पहिला षटकला जेव्हा पाहायला मिळालाय, अगदी जसं म्हणायला गेलं ना तर पहिल्या षटकामध्ये एक पॅनल्टीचा विचार करायला गेलं तर पहिलं षटक नैनिश पवारने अवघ्या 22 धावांनी पहिल्या इनिंगमध्ये किरून काढलं होतं. यावेळी तुम्ही विचार करायला गेलं तर एक चांगली गोलंदाजी सुद्धा म्हणता येईल, परंतु नंतरचे काही बॉल कमतरतेत आले. साहिल चौधरी जे मात्र आपण पाहिलं होतं सलामीला बॅटिंगसाठी आले होते. साहिल चौधरी ऑन बॉलिंग मार्क. पहिला बॉल साहिलचा. चांगला फटका आहे, यावेळी मात्र जजमेंट खेळ करता आला नाहीये. क्षेत्ररक्षक तैनात आहे, उचलेल फेक करेल तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी प्रयत्न झाला नाहीये. यावेळी आपण पाहतोय ना की समीकरण थोडं बिघडलंय, कारण पहिल्या बॉलवरती साहिल चौधरीने थांबून ठेवलाय. झेलचा विचार करायला गेलं तर सेफ झोनमध्ये बॉल लँड झाला. 38 सर्कल क्लिअर करत असताना यावेळी मात्र बॉल जमिनीलगत दानत्व आलं होतं. चांगला फटका, यावेळी बिग ब्लास्ट.
आउट ऑफ द पार्ट, सिक्सर. ठोक तू डीजे. लाईन सध्या आपण पाहतोय पंकजची मैदानात. आणखी एक चांगला फटका, पुढ्यात बॉल दिलाय. इथे परतावं लागेल ते मात्र पंकजच्या बॅटरला. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. महत्वपूर्ण विकेट मानकेवली टीमची. दे धक्का साहिल चौधरीचा. अगदी मोठे फटके जरूर आले होते. वेट अँड वॉच एक संयमी नेतृत्व दाखवायचं होतं. मैदानात अगोदरच्या इनिंगला जशी नैनिश पवारने स्विचिटचे फटके खेळत असताना 2 चुका केल्या होत्या, परंतु या क्षणी मी तर म्हणेल पंकज तुमच्यावरती फार मोठी मदार होती आणि या मदारला आमंत्रण द्यायचं होतं, संयम ठेवायचा होता थोडा. परंतु इथे फटक्यातलं एलिव्हेशन मात्र कमतरतेत पाहायला मिळालं आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय ना की इथे महत्वपूर्ण विकेट. विकेट नंबर 1 बॅक टू डग आउट. शॉर्ट पिच बॉल, हाफ ट्रॅकर, परंतु इथे मात्र ट्रॅक झाले नाहीयेत. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीसाठी प्रयत्न. चांगली समजदारीची बॅटिंग सध्या मैदानात आहे. पंकज गेल्याच्या नंतर 1 डाऊन वरती आलेला बॅटर आपण पाहतोय प्रशांत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 29 या आकड्यावरती. 29 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड स्पेल आपण अनुभवतोय साहिल चौधरीचं. चांगला फटका, यावेळी मात्र आउट ऑफ दी पार्ट, सिक्सर. सेवेठाई थतपर, हिरोजी इंदलकर. कोण हे नाव विसरेल मित्रांनो, ज्यांनी अक्षरशः आपलं घरदार गहाण ठेवलं आणि रायगडाच्या निर्मितीला सगळ्यात मोठा हातभार लागला. पहिल्या काळातले म्हणायला गेले तर छत्रपतींच्या काळातले म्हणायला गेले तर नंबर 1 चे इंजिनियर. आता सध्या आपण फार काही गोष्टी बोलून जातो, कारण आता सध्या ऑनलाईनचं युग आहे आणि या युगामध्ये आजकाल प्रत्येकाच्या घरात इंजिनियर पाहायला मिळतात. परंतु त्यावेळचा काल फार वेगळा होता. गेल्या 400 वर्षांपूर्वीचा इतिहास आणि त्याला जागृत करणारं नेतृत्व होतं हिरोजी इंदुलकर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती अद्यापपर्यंत 35 आकड्यावरती. 35 रन्स स्कोर बोर्ड. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. जे मैदानात बॅटर स्थित झालेत. जर्मन क्रिकेट संघ बेंचशील आयोजित स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे ट्रॉफी 2026 आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम असं नेत्रदीपक
आयोजन यावेळी पाहायला मिळते. फार जर्मन बेंसिल्स टीमचं मात्र मनापासून कौतुक करेल. सुसज्ज मैदानाची निर्मिती. आउटसाइड द ऑफ स्टंप इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती आहे आणि क्रिकेटच्या जगताचा सर्वात महत्वपूर्ण आकडा 36 आपण पाहतोय धावफलकावरती लागला गेलाय. आणखी एक वाईट पाहायला मिळतोय. दिशा आणि दशा वेलांटीचा फरक जरूर जाणतो आपण, परंतु यावेळी साहिल चौधरी गोलंदाजी करतोय. शेवटचे काही बॉल शिल्लक असताना मात्र चुकी केली आहे. या 2 धावा कंप्लीट झाल्या. शेवटच्या बॉलवरती तब्बल 4 धावा खर्च केल्या साहिल चौधरीने आणि धावसंख्येचा विचार करायला गेलं तर इथे धावसंख्या जाऊन पोहोचल्या 39 या आकड्यावरती. आता टार्गेट सेट केला गेलाय 65 धावसंख्येचं. 39 पर्यंत मजल मारले. अद्याप जर विचार करायला गेलं तर 12 बॉल आता 26 ची गरज आहे. बारा बॉल 26 ची आवश्यकता आहे. सांघिक कोड्यातलं तिसरं षटक. भूषण आपण पाहतोय. चला आऊ मला वाटतंय बॉलरने संकेत. संकेत आपण पाहतोय. सांघिक कोड्यातलं तिसरं स्पेल आहे. अर्थातच विचार करायला गेलं तर सेकंड इनिंगचा खेळ आणि एकीकडे आपण पाहतोय मोहपाडा एरंजार टीम आपण तयारीत राहा. विनर वर्सेस विनर मॅच आपल्या भेटीला जरूर येईल. बारा बॉल आणि 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. संकेतचा पहिला बॉल. समोर बॅटर हेमंत. हवाई हल्ला जरूर चढवलाय. क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत सेफ झोन मध्ये बॉल लँड होतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. रणनीती फार चांगली आता श्री गणेश मानकिवली टीमची. जबरदस्त साचेबद्ध कामगिरी त्यांच्या माध्यमातून मैदानावरती केली जाते. हे क्रिकेटचं जीवन नाही. खरं म्हणायला गेलं तर सिंगल डबलला सातत्यपूर्ण कॉन्सन्ट्रेट करणं, कारण प्रत्येक बॉलवरती मोठा फटका घेणं ही बॅटरची कमतरता असते. परंतु यावेळी मी तर म्हणेल जमेची बाजू आहे. सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट केलं गेलेलं. नेक्स्ट बॉल. चांगला फटका यावेळी. साहिल चौधरी संघासाठी आता घातक ठरतायत. हा झेल फार महत्वपूर्ण होता. इथे जर झेल आला असता तर थोडंसं मानकिवली टीमच्या बॅटिंगवरती प्रेशर क्रिएट झालं असतं. परंतु या चौकाराने मात्र पुन्हा या मॅच मध्ये इन्व्हॉल्व जरूर झालेत. अगदी धावसंख्या जाऊन पोहोचते 45. 45 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 10 बॉल 20 ची गरज आहे. सामना फार अटीतटीचा होता. ती बॅटिंग लाईन साकारत असताना चौक टीमने जबरदस्त बॅटिंग साकारली होती. परंतु मी तर म्हणेल आता इथे मानकिवली टीम सुद्धा तितकीच आगेकूच करताना दिसून येते. या 2 धावा येतील. या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते आहे. समीकरण आता 200च्या स्ट्राईक रेटने मानकिवलीला करायचं आहे. म्हणजे पाहायला गेलं तर आता 9 बॉल शिल्लक असतील. 18 ची गरज आहे. रणनीती बनवली गेली. चांगले फटके आले सुरुवातीला. इथे सुद्धा येतील या 4 धावा.
अंकीची आवश्यकता आहे. सामन्याच्या नजरा मात्र या बॅटरकडे जरूर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र ऑन साईडला नैनेश पवार बॉल खाली येतील, उचलतील, फेक करतील, तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले 52 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. फार निर्णायक बॉल दोन्ही टीमसाठी, अतिशय अचूक बॉल असेल. सामन्यातली एक कलाटणी, सामना कोणाच्या बाजूने झुकतोय याचं समीकरण सांगून देणारा बॉल आहे. शरीराचा वेध या बॉलने घेतलाय जरूर. इथे डॉट आलाय. चांगली गोलंदाजी शेवटच्या क्षणी आहे, संकेत या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली. दरम्यान धावसंख्या 52 या आकड्यावरती स्थिरावली आहे. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी करायचे ते आता 13 धावा. सहा बॉल 13ची गरज. हॅलो मनोज, आपण पाहतोय गोलंदाजीला शेवटचं षटक स्लॉगवर या मॅच मधलं. 6 बॉल आणि 13ची गरज आहे. सामना फार अटीतटीचा आहे, तितकीच अगदी धार सुद्धा आम्ही आमच्या समालोचनाची तितकी कमी केली, कारण हे फार महत्व आहे. तुम्हाला मैदानाकडे कॉन्सन्ट्रेट करणं फार गरजेचं असतंय. वाईट, इथे वाईट नाही, गोलंदाज संघाचं वाईट होत आहे. मनोज, आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती इतकी आक्रमक चुकी. चांगला फटका, यावेळी बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. सिक्सर. श्री गणेश मानकिवली टीम जर विजयी झाली तर राहुल चव्हाण यांच्याकडून त्यांच्यासाठी नाश्त्याची सोय सकाळीच डिक्लेअर केली त्यांनी. चांगला फटका, विनर स्ट्रोक यावेळी पाहायला मिळत आहे. चांगली बॅटिंग हेमंतच्या माध्यमातून. वेल प्लेड मानकिवली टीम. हार्ड लक अंबिका माता चौक. जाताना आपण व्यवस्थित जा, लांबचा पल्ला आहे, हीच चर्चा या ठिकाणी करेल. आणि चला, श्री गणेश मानकिवली आणि त्याच्या विरोधात मोपाडा एरंजाड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. विनर वर्सेस विनर मॅच होईल.